नमस्कार, मी ज्योती. गरजा महाराष्ट्र न्यूजच्या स्पेशल बुलेटिन मध्ये आपले स्वागत. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका हा तसा पारंपरिक दुष्काळी विभाग, पण इथल्या शेतकऱ्यांनी हार न मानता कमी पाण्यावरील डाळिंब फळबाग लागवडीमधून आर्थिक सुबत्ता प्राप्त केली आहे. महूदमधील मकसूद मुलानी अशापैकीच एक आहे ज्यांना डाळिंबाने करोडपती बनवलंय. पहिल्याच हंगामात डाळिंबाने दिलेला आधार त्यांना मोठा दिलासा देणारा ठरला. मग त्यांनी या 2 एकर बागेची देखभाल करत शेजारीच आणखी 3 एकर जमीन खरेदी केली. पण पाण्याचा प्रश्न होताच पाण्यासाठी शेतात विहीर घेतली, पण अपेक्षित असा पाण्याचा साठा होईना. मग त्यांनी विंधन विहीर म्हणजेच बोर घेतली. विहीर आणि बोरवेलचं पाणी असा मेळ घातला. पाण्याची बचत करणं तर गरजेचं होतं, यासाठी ठिबक सिंचन संच आपल्या बागेत बसवला. यामुळे अपुऱ्या पाण्यावर ही शेती करणं शक्य झालं. त्यांनी दरवर्षी डाळिंबाचं उत्पादन वाढत गेलं. यासाठी त्यांना गावातील अनेक सहकार्यांचं मार्गदर्शन आणि मदत प्राप्त झाली. सांगोला तालुक्यातील महूद गाव मध्ये मकसूद मुलानी यांची वडिलोपार्जित फक्त 2 एकर शेती, तिलाही पाणी नाही. घरची परिस्थिती इतकी हलाखीची की दुसऱ्याच्या शेतात कामाला गेल्याशिवाय पोटात अन्नाचा कणही जात नव्हता. पण पोटच्या मुलांनी त्यांना सुचवलं की आपण आपली आहे ती शेती जमेल तशी करू. मग मकसूद यांनी 2007 मध्ये आपल्या एका मित्राकडून डाळिंबाची रोपे आणून लागवड केली. डोक्यावरून पाणी आणून ही रोपे त्यांनी जगवली आणि पहिल्याच हंगामात डाळिंब विक्रीमधून त्यांना 60 ते 70 हजारांचा नफा झाला. हेच त्यांचं भांडवल. पण ही त्यांची सुरुवात त्यांना करोडपती बनवेल असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. 2007 नंतर त्यांच्या बागेमधील उत्पन्न वाढत राहिलं. याला कारण म्हणजे बाहेरील मजूर लावून कामे करण्यापेक्षा घरातील मंडळी बागेमध्ये काम करू लागली. यामुळे बागेवर पूर्णपणे लक्ष राहिलं आणि उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न होऊ लागले. मकसूद मुलानी यांनी दरवर्षी 40 ते 50 टन पेक्षा अधिक चांगल्या प्रतीची डाळिंब शेतीमधूनच निर्यात केली. चांगल्या प्रतीचे डाळिंब असल्याने व्यापारीही थेट बागेमधून डाळिंब खरेदीसाठी येऊ लागले. यावर्षी जवळपास 70 टन डाळिंब त्यांनी विकले आहे. यावर्षी दर कमी मिळाला असला तरी यामधून त्यांना 40 ते 50 लाखांचं आर्थिक उत्पन्न मिळालंय. दरवर्षी अशाच पद्धतीने त्यांना लाखो रुपयांचा फायदा झालेला आहे. आज याच डाळिंबाने त्यांना करोडपती बनवलंय. डाळिंबामधील आर्थिक मदतीमुळे त्यांना चांगलं स्थैर्य लाभलंय. पूर्वी ज्या 2 एकर शेतीमधून त्यांनी आपली सुरुवात केली, आज तिथेच त्यांनी जवळपास 15 एकर शेती खरेदी केली आहे. पूर्वीच्याच एका खोलीच्या लहानशा घराजवळ आता त्यांनी टोलेजंग असा 2 मजली बंगलाही बांधलाय. डाळिंबामध्ये मिळालेल्या आर्थिक सुबत्तेमुळेच आज आपण समाजात सन्मानाने वावरत असल्याचं मकसूद भाई अभिमानाने सांगतात. एकूणच काम करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस परिस्थितीलाही आपल्या समोर झुकवू शकतो. हेच मकसूद मुलानी यांनी केलेल्या प्रगतीमधून दिसून येत आहे.
गरजा महाराष्ट्र न्यूजच्या स्पेशल बुलेटिन मध्ये इतकंच। तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।